याच्यासोबत आता जो काही पुणे ते नाशिक फाटा हा देखील जो रोड आहे त्यालाही आपण मान्यता देतो आहोत। त्याच्यामध्ये काही ॲक्विजिशनचे विषय होते ते आपण संपवतो आहोत, त्यामुळे त्याचंही भूमिपूजन पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण करू। एकूणच चारही दिशेला पुण्यातनं बाहेर जाताना ॲडजस्ट करता येईल तो आपला प्रयत्न असणार आहे। पुरंदर एअरपोर्टचंही आता आपल्याला 50% जास्त ॲक्विजिशन झाल्यामुळे त्याचं लवकरच टेंडर आपल्याला काढता येईल। तर तिथेही जाण्याकरता आपल्याला रस्ता आणि मेट्रो या दोन्हीची व्यवस्था कशी करता येईल आजच माझी चर्चा झालेली आहे आणि आम्ही फिजिबिलिटी बघतो आहोत की जर दिवे घाटामध्ये आपल्याला ट्विन टनेल तयार करता पुण्यावर येईल आणि यासोबत पुण्याचा आउटर रिंग रोड असेल, इनर रिंग रोड असेल, HCMTR असेल, अशा सगळ्या प्रकल्पांचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। स्थानिकांनी अकोला असेल किंवा बीड असेल पुण्यात देखील त्या निकालाची जी काही ओळख झालेली किंवा अँसरची म्हणतो त्याच्यामध्ये तफावत दिसलेली आहे की आधी एका मुलाला ऑल इंडिया रँकचा 8वा आला आणि आता ज्याला अँसरची मिळाली तर तो एकदम पाठीमागे 9 लाखाच्याही पाठीमागे। तर मला असं वाटतं की या संदर्भात एकूण सगळी प्रक्रिया जी आहे ही पारदर्शी आहे, त्यामुळे जी काही अँसर शीट आहे त्या अँसर शीटवरनं किती मार्क्स मिळाले पाहिजे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी काढलं जाऊ शकतं। कोणाचा काही ग्रीव्हियन्स असेल तर त्यांनी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीकडे जावं आणि त्या एजन्सीमध्ये आपला ग्रीव्हियन्स मांडावा। आता आपण जे म्हणताय त्याची मला काही माहिती नाही। मी मगाशी येताना सहज टीव्हीवर पाहत होतो तर काहीतरी दाखवलं, कुठला तरी मुलगा ती अँसर शीट घेऊन होता। मला असं वाटतं की अतिशय सायंटिफिक आणि पारदर्शीप्रमाणे ही संपूर्ण परीक्षा पार पडलेली आहे, त्यामुळे जर कोणाला ग्रीव्हियन्स असेल तर ग्रीव्हियन्स रिट्रेसलची सिस्टीम आहे तिथे त्यांनी गेलं पाहिजे। नागपुरात केलेले आहेत करतायत आणि नागपूर महानगरपालिकेने कारवाई केली की खात्यांची सगळे बॅनर जे आहेत लावलेली ते काढले, त्याच्यामुळे बराच वाद पाहिला जाईल। तुम्हाला निमंत्रण पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत अशी अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। सर, पुण्यात आत्महत्या झाली एका स्थानिक माजी आमदारांचं नाव देखील त्याच्यात आहे, आता शिवसेनेचे नेते म्हणून ही कारवाई होते। मला असं वाटतं की जर पोलिसांनी त्या संदर्भात FIR केला असेल तर पोलीस योग्यच कारवाई करतील, कोणाचाही दबाव नाहीये। जी काही कायदेशीर कारवाई करायची ती पोलीस करतील।